सांगणार नाही आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये, नाही व्लॉगमध्ये. चला मग आता इथे आम्ही रेडी झालेलो आहोत सगळेजण. आज आहे मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी. त्यांना अॅनिव्हर्सरी तुम्ही विश करू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि आमच्याकडून सगळ्यांकडून आता हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. थँक्यू. हा, पप्पा तर थँक्यू पण नाही म्हणत आहेत, थँक्यू म्हणतात आता लास्टमध्ये. चला आता आम्ही मम्मी पप्पांना घेऊन जात आहोत कुठेतरी, आणि त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. ते सरप्राईज तुम्हाला पण तिथेच बघायला मिळणार आहे. तर चला मग, इथे पॅकिंग झालेली आहे आमची, निघणार आहोत आता. चला लवकर लवकर निघा कानू. दोघी बहिणी. हा ना, त्या दोघी बहिणी आहेत. कोण नाही, माँ बेटी. हे हम माँ बेटी. जेनजी की माँ हूं मैं. ये मम्मा आहे. संतूर मामा. जेनजी की माँ हूं, तो लग्ना पडता ना थोडासा दिसायला पाहिजे ना की. म्हणून मी चला, इथेच लेट झालेला आहे बाबा. 2:30 वाजलेले आहे इथेच आम्हाला. चला निघायचंय आता लवकर. आता तुमच्यासोबत बोलत नाही बसत मी. तिथे गेल्यानंतर भेटते तुम्हाला. काय होणार आहे समोर तुम्हाला बघायला मिळणारच आहे, आणि काय मजा करणार आहोत ते पण बघायला मिळणार आहे. चला मग. मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीचं जे सेलिब्रेशन आहे ना, ते आम्ही एका फार्म हाऊसवर करण्याचं ठरवलं होतं. आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज होतं ॲक्च्युली. घरी मी त्यांना सांगितलंच नाही, फक्त कुठेतरी जायचं आहे आपल्याला ते सांगितलं. आणि हे जे फार्म हाऊस आहे हे अमरावतीवरून अगदी जवळ आहे, 10 ते 12 किलोमीटर आहे. या फार्म हाऊसचा जर ॲड्रेस तुम्हाला सांगायला गेली तर हे चांदूर रेल्वे रोडवर भानखडा एक गाव आहे. तिथे तुम्हाला एक वनश्री ॲग्रोचं बोर्ड दिसेल. तिथनं तुम्हाला टर्न घ्यायचं आहे, आणि तिथनं टर्न घेतल्यानंतर समोर गेल्यानंतर एक अंबा फार्मचं बोर्ड दिसेल. त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे फार्म हाऊस मिळून जाणार. आणि या फार्म हाऊसमध्ये हे सेलिब्रेशन करण्याचा डिसिजन जो होता आमचा, इतका छान होता. हे फार्म हाऊस बघताच मला खूप जास्त आवडलं. आता तुम्ही दुपारचा या फार्म हाऊसचा बाहेरचा लुक बघून घ्या, आतमधला लुक बघून घ्या, आणि मी तुम्हाला संध्याकाळचा लुक दाखवेल. दुपारी तर छान वाटतच होतं, पण संध्याकाळी आणखीच जास्त छान वाटत होतं. या फार्म हाऊसचं नाव आहे सुकून, आणि इतकं सुकून मिळालं मला इथे आल्यानंतर, खरंच सांगते. आतमध्ये आल्यानंतर सगळं काही जे घरून आणलेलं होतं ते पप्पांनी मम्मींनी मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिलं. इथे मस्त त्यांनी फ्रीज दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी किचन दिलेलं आहे. तुम्हाला काही बनवायचं असेल तर तुम्ही त्या किचनमध्ये बनवू शकता. इंडोर गेम्समध्ये त्यांनी मस्त छान कॅरम बोर्ड ठेवलेला होता. त्यानंतर पत्ते ठेवलेले होते, हाऊजी ठेवलेलं होतं, आणि सुंदर असं सजवलेलं होतं. मला तर खूप छान वाटलं आल्याबरोबर. आणि बाजूलाच आणखी एक रूम आहे, त्याचं इंटेरियर पण खूप जबरदस्त होतं. तुम्ही आता बघून घ्या. इथे आल्यानंतर यांनी मस्त रिलॅक्स केलं, खूप एन्जॉय केला आतमध्ये, कारण आता बाहेर ऊन होती त्यामुळे बाहेर तर निघू शकत नव्हते. नंतर मग थोड्याच वेळात हे सगळे बाहेर पण खेळायला लागले. आणि दोन्हीही बेडरूममध्ये यांनी वॉशरूम पण दिलेले आहे, ते पण छान क्लीन आहेत. आणि काय आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या कामात बिझी असताना आणि त्यातून तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असतं ना, तर अशा ठिकाणी नक्की या. खरंच खूप जास्त सुकून मिळतं, आणि त्यात म्हणजे तुमचं जे स्ट्रेस आहे ना ते पूर्ण निघून जातं आहे. आता इथे थोडी ऊन कमी झाली होती त्यामुळे मग हे बाहेर पडले, आणि मस्त त्याचे पप्पा आणि अद्विक यांनी क्रिकेट खेळले. खूप वेळपर्यंत यांनी दोघांनी बापलेकांनी टाईम स्पेंड केला. कसं आहे, आपण मुलांना तेवढा वेळ देऊ शकत नाही आपल्या कामामध्ये. जेव्हा आपण बाहेर निघतो ना, तर मुलांसाठी पण आपण वेळ काढतो, त्यांना पण वेळ देतो, त्यांना पण खूप छान वाटते. नंतर आईने मस्त चहा बनवला, सगळ्यांनी चहा घेतला, चहा बिस्किट्स वगैरे खाल्ले. त्यात मुन्नाचा कॉल आला होता, व्हिडिओ कॉल. त्याला आम्ही दाखवत होतो, त्याला आम्ही खूप मिस करत होतो खरं तर. काय आहे ना, जेव्हा तो पुण्यावरून इकडे येतो ना, त्याला 1 ते 2 दिवसाचा वेळ असतो, आणि त्यात त्याला कुठेतरी जायचं असते, पण आम्ही जाऊ शकत नाही. कारण जर नागपूरचा विचार केला तर जाण्यातच खूप वेळ जातो. पण आता हा फार्म हाऊस आम्हाला मिळालेला आहे, तर इथे आम्ही एन्जॉय करू शकतो. आता आम्ही ठरवलेलं आहे की इथे यायचं आणि मस्त रिलॅक्स करायचं. आधीच बुक करून ठेवायचं. आणि हो, तुम्हाला पण असंच पार्टीसाठी बुक करायचं असेल, किंवा मग तुम्हाला एन्जॉय करायचं असेल फॅमिलीसोबत, किंवा मग कोणतं सेलिब्रेशन करायचं असेल, किंवा विकेंडला यायचं असेल, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट्स पिनमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन देईल. त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डिटेल्स देतील याचा. आणि इथे एक बंगली आहे मस्त, तिथे आम्ही एन्जॉय केला. बाहेर पण खूप सारे असे कॉर्नर्स ठेवलेले आहेत त्यांनी. तुम्ही फोटोज काढू शकता, व्हिडिओज घेऊ शकता, मस्त छान फॅमिलीसोबत रील्स बनवू शकता, मस्त फॅमिली टाईम स्पेंड करू शकता. इथे आम्ही पूल एरियाला खूप वेळपर्यंत सगळ्यांसोबत गप्पा मारत बसलो. त्यानंतर मग मी टेरेसवर गेली, आणि टेरेसवरून इतका सुंदर लुक दिसत होता हा फार्म हाऊसचा. सनसेट मस्त आम्ही इथेच एन्जॉय केला. बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान झालेलं होतं. इतकं मस्त वाटत होतं ना सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करताना. आणि हो, इथे काही बनवायची इच्छा झाली ना तुम्हाला, तर तुम्ही घरून सगळं सामान घेऊन येऊ शकता, आणि इथे बनवू पण शकता. त्यांनी ना चूल ठेवलेले आहेत, गॅस आहे, आणखी बाज पण ठेवलेले आहेत. मला ते खूप छान वाटलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि आणखी सगळं सामान ठेवलेलं आहे. इवन हंडीसुद्धा दिलेली आहे त्यांनी, म्हणजे तुम्हाला हंडी चिकन, हंडी मटण बनवायचं असेल चुलीवर, तर ते पण तुम्ही बनवू शकता.
आणि त्यात म्हणजे सगळं ताट वाट्या प्लेट्स वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. आम्ही मस्त असं पूल साईडला पाय वगैरे ठेवून एन्जॉय केला. इथे यांनी सगळ्यांनी डान्स वगैरे केले आणि नंतर मग मम्मी पप्पा रेडी झाले आणि हे कल्याणीला आणि तिच्या मम्मी पप्पांना घ्यायला गेले होते, कारण कल्याणीची ड्युटी होती तर तिने दिवसभर ड्युटी केली आणि नंतर मग हे सगळे इकडे आले. नंतर मग आम्ही सेलिब्रेशन केलं इथे. तोपर्यंत आम्ही खेळून घेतलं मस्त. खूप वेळपर्यंत त्यांनी रॅकेट दिलेले होते आम्हाला, तर त्यामुळे आम्ही बॅडमिंटन खेळलं, मस्त एन्जॉय केलं इथे बाहेर पण. त्यानंतर मग कल्याणी वगैरे आली, तिचे मम्मी पप्पा आले, त्यानंतर सेलिब्रेशनची तयारी केली आणि कोणालाच रेडी व्हायची इच्छा नव्हती. घरून तर सगळं काही आम्ही घेऊन आलो होतो की आम्ही मस्त रेडी होऊ आणि छान सेलिब्रेशन करू. पण इथे आल्यानंतर तो एक वॅकेशन मोड ऑन झाला होता आणि त्यानंतर मग काहीच करायची इच्छा झाली नाही, म्हणजे रेडी व्हायची वगैरे इच्छा झाली नाही. तेवढा वेळ आम्ही त्यामध्ये दिला नाही. आम्ही फक्त एन्जॉय करण्याचं ठरवलं होतं, तर फक्त आम्ही एन्जॉय केला. इथे छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. छान एक केक आणला होता, चॉकलेट केक. तो मम्मी पप्पांना फक्त कट करायला लावला आणि मस्त जेवण वगैरे केलं बाहेर. इतकं छान वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू. सगळ्यांच्या सोबत टाइम स्पेंड करताना मिहू खूप एक्सायटेड होती. सगळे एकत्र आले की तिला खूप छान वाटते. आणि हो, या फार्म हाऊसचं लाईट्स वगैरे ऑन झाल्यानंतर लुक बघा तुम्ही, किती इन्स्टंट चेंज झालेलं आहे आणि इतकं मस्त वाटत होतं संध्याकाळचं बाहेर. ॲक्च्युली संध्याकाळ व्हायची आम्ही वाट बघत होतो. दुपारीच आम्ही फक्त ऊन असल्यामुळे रूममध्ये थांबलो, नाहीतर संध्याकाळ झाल्यानंतर जेव्हा लाईट्स ऑन झाले त्यानंतर तर आम्हाला नाही आठवत की आम्ही रूममध्ये जास्त गेलो असेल म्हणून. आम्ही इतकं बाहेर एन्जॉय केला ना, सगळा आम्ही एरिया पूर्ण यूज केला. त्यानंतर रात्री पण आम्ही गाणे म्हणण्याचा प्रोग्राम ठेवला होता, पण नंतर मग सगळेजण खूप थकले होते म्हणून गाणे वगैरे म्हटला नाही गेले. पण आम्ही सगळं काही आणलं होतं, माईक आणला होता, स्पीकर आणला होता आणि मग काय केलं आम्ही रात्रीला सगळेजण एकत्र बसलो आणि खूप वेळपर्यंत गप्पाच मारत बसलो. मग गाण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला आणि गप्पाचा प्रोग्राम सुरू झाला होता. आता इथे सेलिब्रेशन झाला आणि कल्याणीच्या मम्मी पप्पांनी काहीतरी आणलं होतं त्यांच्यासाठी गिफ्ट, मम्मी पप्पांसाठी, तर ते त्यांना दिलं आणि त्यांना मग निघायचं पण होतं, तर त्यामुळे मग लवकर जेवण वगैरे केलं इथे आणि नंतर मग ते निघून गेले. त्यानंतर मग आम्ही एन्जॉय केला. कल्याणी थांबून गेली होती. ॲक्च्युली कल्याणीला दुसऱ्या दिवशी मग पुण्याला पण निघायचं होतं, त्यामुळे मग कल्याणी थांबून गेली. आमच्यासोबत टाईम स्पेंड केला कल्याणींनी. मस्त आम्ही इथे केक वगैरे घेतला, केक वगैरे खाल्ला आणि त्यानंतर पूल एरियाला गेलो आणि पूल एरियाला गेल्यानंतर यांनी सगळ्यांनी इतका एन्जॉय केला ना पूलमध्ये. सगळेजण निघायलाच रेडी नव्हते पूलमधून. म्हणजे पहिल्यांदा हे गेले, नंतर मुलांना घेऊन गेले, नंतर मग एक एक जण जात होतं ना, तर परत मग निघायलाच कठीण झालं. पूल एरियाला एक वेळ गेल्यानंतर ना काय होते, आपण पूलमध्ये गेल्यानंतर जेव्हा आतमध्ये असतं तर मस्त छान गरम लागतं आणि नंतर मग बाहेर निघायची इच्छाच होत नाही. हे खूप ट्राय करत होते की थोडी मेहू रिलॅक्स होईल आणि मग छान त्या पाण्यात एन्जॉय करेल, पण ती काही रिलॅक्स झाली नाही आणि तिने काही एन्जॉय केला नाही पाण्यात. मग ती बाहेर बसून मस्त एन्जॉय करत होते आणि ही पाण्यात एन्जॉय करत होते. तिला खूप वेळपर्यंत त्यांनी स्विमिंग करण्याचा म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला. नंतर मग सगळेजण इकडे आले पूल एरियाला आणि नंतर मग यांनी पण छान मस्त असं पाय वगैरे टाकून खूप वेळपर्यंत बसलेले होते. आता तुम्ही इथे रिअल व्हॉइस जर ऐकला असताना तर यापेक्षा जास्त तुम्ही एन्जॉय केला असता ब्लॉगला, पण रिअल व्हॉइस मला कट करावा लागला कारण सॉंग्स मागे सुरू होते आणि कंटिन्यू सॉंग सुरू होते. त्यामुळे कॉपीराईटच्या भीतीने मी हा रिअल व्हॉइस कट केला आणि आता तुम्ही व्हॉइसवरमध्ये हा ब्लॉग बघा. आता इथे मुन्नाची, दीपालीची आणि गोलूची कमी वाटत होती, पण काय करणार ना, त्यांच्या कामामुळे येऊ शकले नाही. पण आमचा दुसरा प्लॅन रेडी आहे. आम्ही दिवाळीच्या वेळेला प्लॅन करणार आहोत इथेच आणि तो प्लॅन तुम्ही बघाल तेव्हा कसा होणार आहे. असो, हा पण प्लॅन काही खूप आधीपासून झालेला नव्हता, हा पण वेळेवरच झालेला होता, पण खूप छान झाला. यांनी ना बाहेर गेले होते तेव्हा पार्सल आणले होते, म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या चॉईसेस होत्या, तर मग त्यामुळे मग त्यांनी पूल साईडला बसून खाण्यासाठी काहीतरी वेगळं आणलं होतं, जेवणासाठी काहीतरी वेगळं आणलं होतं. तर इथे कॉकटेल राईस आणि मंचुरियन आणलं होतं. यांच्या सगळ्यांच्या डिमांड होतं, त्यामुळे मग ते काढत होते. मी म्हटलं चला आता पूल साईडला सगळेजण एन्जॉय करतच आहेत, तर मग तिथे बसून खातील बसल्या बसल्या. आणि नंतर मग ह्यांना म्हणजे जे मोठे होते त्यांना जेवण करायचं होतं, तर हे काही त्यांना आवडत नाही असं म्हणून मग त्यांना जेवायला वाढून दिलं. आणि हो, आणखी एक गोष्ट मला क्लिअर करायची होती. माझी गोव्याची ट्रिप ही सोलो ट्रिप होती आणि तुम्ही या बाकीचे रील्स बघून, म्हणजे माझ्या फॅमिली रील्स बघून आणि गोव्याच्या रील्स एकत्र बघून तुम्ही कन्फ्यूज होत आहात. तुम्हाला असं वाटत आहे की मी जी सोलो ट्रिप केलेली आहे ती मी फक्त तुम्हाला सांगितलेली आहे की सोलो ट्रिप आहे आणि त्यामध्ये फॅमिली पण इन्व्हॉल्व होती. असं काहीच नाही आहे. माझी ती सोलो ट्रिप होती, तर मी सोलोच सांगितली. आणि ही जी फॅमिली ट्रिप होती ती वेगळी होती, आणखी एक फॅमिली ट्रिप वेगळी झाली. असे खूप सारे व्लॉग्स येणार आहेत तुमच्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही वाट बघा,
कारण फॅमिलीचे जे ब्लॉग आहेत ते वेगळे आहेत. माझे अजूनपर्यंत गोव्याचे पण मिनी ब्लॉग सुरूच आहेत, ते पण मी टाकणार आहे. पण मध्ये मध्ये मला इकडे जावं लागलं ना, त्यामुळे मी ते पण थोडं त्यामध्ये पण ब्रेक आला. पण ज्या रील्स मी बनवलेल्या होत्या त्या तुम्ही एन्जॉय केल्याच असतील. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर फॉलो करून द्या. तिथे पण सेम आयडी आहे मराठी ब्लॉगर कांचन म्हणून. तिथे पण तुम्हाला छान छान रील्स बघायला मिळतील. ज्या पण गोव्याच्या एक्स्ट्रा रील्स बनवल्या होत्या त्या पण मी टाकल्या. ज्या फॅमिली रील्स बनवल्या होत्या त्या पण कॉमेडी रील्स पण आहेत काही, त्या पण टाकलेल्या आहेत. तर तुम्ही त्या पण खूप जास्त एन्जॉय करणार आहात. तर तिथे पण फॉलो करून द्या, म्हणजे तुम्ही काहीच मिस नाही कराल आणि अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आणि इथे त्यांनी म्हणजे जे केअरटेकर होते त्यांनी मला मॅट्रेस पाहिजे होत्या एक्स्ट्रा, त्या मागितल्या होत्या मी त्यांना, तर त्या दिल्या. आणि नंतर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर इथे आम्ही मस्त यांनी कुल्फ्या आणल्या होत्या त्या एन्जॉय केल्या. आणि नंतर मग रात्रीला खूप वेळपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो आणि नंतर मग आम्ही झोपायची तयारी केली. तर असा होता आजचा व्लॉग, जो तुम्हाला होप आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका, जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय आणखी 2 माझे चॅनल्स आहेत, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चला मग भेटूया नवीन छानशा व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.